और पर्सनली उन्होंने मुझे बताया था कि ऐसा ऐसा प्रॉब्लम और टॉर्चर प्रेशराइज किया जा रहा है और प्रेशराइज के कारण मेरा मिसकैरेज भी हुआ। जब मुझे बताया तो इमीडिएटली मैंने जो CCF है अपने रेडी उनको फ़ोन लगाया फॉर हर गेटिंग ट्रांसफर फ्रॉम दैट प्लेस टू अनदर प्लेस। क्या होता है, महिला को जब कोई एक्सपेक्टेशन से अगर टॉर्चर ही होता है तो महिला समझती है कि ये मुझे किस बेस पे टॉर्चर कर रहे हैं। तो वो उनके हस्बैंड के सामने उन्होंने मुझे क्लियर करके ऑडियो क्लिप सुनाया। मैंने इमीडिएट 10 फ़ोन रेड्डी को लगाए सेइंग दिस कि ये ऐसे इस व्यक्ति को RFO को तुम्हारा DFO परेशान कर रहा है शिव कुमार, तो इसके ऊपर आपने कार्रवाई करो और कार्रवाई के साथ ये लेडी की वहाँ से ट्रांसफ़र करो, नहीं तो ये प्रॉब्लम में आ जाएगी लेडी। ये 1 साल पहले हमने उनको इंटीमेट कर दिया था। उसके बाद जब वो हमारी नहीं सुने तो आमदार साहब का भी पत्र हमने उनको दिया और इनकी फ़ोन गए। उसके बाद वन मंत्री को हमने पत्र दिया उनके ट्रांसफ़र के लिए। अब होता कैसे है कि वो सुसाइड करती है, केस लिख के देके जाती है कि मैंने मैडम को सुनाया, और जो CCF है मुझे सुनाया, मैंने ट्राई किया, मैंने सब किया। और जब मैंने CCF को फ़ोन लगाया और उसने उस बात को सीरियस नहीं लिया और अब सिर्फ केस लगाई जाती है किस पे, शिव कुमार पे। अगर शिव कुमार उसको टॉर्चर करता है तो उसके साथ उतना ही बराबरी का गुनहगार CCF भी रखता है रेड्डी। फिर रेड्डी पे क्यों गुना दाखिल नहीं हुआ? मेरे को वो गुना दाखिल करने के लिए यहाँ पे आए सर। अगर तो जिस पे अत्याचार हो रहा है, अगर वो खुद ही बताता है कि मैं 100 बार रेड्डी सर को इसकी कंप्लेंट दे चुकी हूँ और एवरी मीटिंग में और जब भी वो पेशी हमारी कराएं तो उन्होंने उसकी बाजी लेके वो बाजी खत्म कर दी है। इसमें गुनाहगार कौन है सर, मुझे बताइए। मैं तो आपसे न्याय मांगूंगा। इसलिए कि सर रेड्डी जो है ना, रेड्डी ने उस बात की सीरियसनेस लिया नहीं, क्योंकि उनका और शिव कुमार का क्या तालमेल था हमको मालूम नहीं। पर एक लेडीज बार बार अगर बोल रही है इसी के बारे में, अगर महिला कंप्लेन कर रही है, वहाँ दौरे में बोल रही, वहाँ पे रेड्डी के ऑफिस में जाके कंप्लेन कर रही और वो यही बोल रही थी मुझे कहीं भी दो, कहीं पे भी वही मेरा रिक्वायरमेंट नहीं, उनके सर्कल से मुझे चेंज करके दो। और अभी आपको सर रवि फॉरेस्ट अजून बाया आल्या त्यांचे सोबत मी सरांची करून दे। उसमें क्या हो गया, वो रात को 2 बजे 3 बजे उसको बुलाता था, हरासमेंट करता था, गालियाँ देता था। रात में 3 बजे उनको बोलते थे तुम उस एरिया में जाओ और वहाँ से मुझे सेल्फी निकाल के भेजो। और रात को 3-3 बजे बुलाना, हरासमेंट करना। जो जंगल में एक लेडीज प्रेग्नेंट रहने के बाद घूम नहीं सकती, वो आप उसको बोलना है पहाड़ी पे जाओ, उधर सर्वे करके आओ, यानी जानबूझ के उसको टॉर्चर करने का काम। और अभी एक वीडियो भी वायरल हो रहा है उसका फ़ोन पे का, उसमें भी वो गालियाँ दे रहा है। आले ना फॉरेस्ट मॅडमनी सांगितलं त्याच्यावर जर कोणाला काही सांगायचं तर मला सांगा, काय पुरावे आहे किंवा आपल्या व्यक्तिगत काय एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल जर मला सांगायचं। कारण तिथे जे काही बाबी सांगण्यात आलेले आहे असं नाही की पोलीस विभागाला याची माहिती नाही आणि या तपासामध्ये याच्यावर सखोल चौकशी होणार नाही असं पण नाही। वरिष्ठ अधिकारी सर्व याची सर कॉग्निझन्स घेतली आहे, जे मॅडमनी सांगितलं आहे ते ऑलरेडी आम्हाला माहिती भेटली आहे। आता जर आपण फॉरेस्टचे आहे तर तुम्हाला जर काही स्पेसिफिक मला इन्फॉर्मेशन द्यायची तर सांगा, नाहीतर मी सांगतो की आम्ही कसे कसे याच्यामध्ये पुढे जाणार। काही भाग आहे की आम्ही त्यांच्या असं वाटते की कुठून माहिती भेटली आहे, अशी स्पेसिफिक माहिती आहे ज्याच्यामुळे काही लोकांना त्रास आहे, तर आम्ही ते तपासामध्ये निष्पन्न करू। असं नाही आपल्याला भीती करण्याची गरज आहे, पण आपल्याला वाटतं तर आम्हाला सांगू शकतो। सर अपना मेरा मुद्दा कैसा है, नाते मेरी भावना महिलाओं के साथ में बहुत स्पष्ट है। सबसे पहले जब उसका मिसकैरेज होता है उसके बाद जब मैं उनको फ़ोन करती हूँ, मैं कोई भी वरिष्ठ अधिकारी को अगर किसी के रिक्वेस्ट के लिए अगर आई एम कॉलिंग एंड रिक्वेस्टिंग पर्सनली, नॉट अ प्रेशराइजिंग, बट रिक्वेस्ट करते हैं कि फिजिकली कुछ भी एक्सपेक्टेशन वो व्यक्ति का है तो वहाँ से उनकी ट्रांसफर आपने कर दी जाना चाहिए। एज ए ह्यूमन बीइंग और एज ए बिगर पोस्ट यूर सिटिंग, सो यू शुड कीप लिटिल सेंस अकॉर्डिंग टू दैट कि एक पर्सनली अगर MP फ़ोन करती है तो उसका नॉलेज हमने लेना चाहिए और उसकी ट्रांसफर हमने करनी चाहिए। इसी के कारण अगर उन्होंने ये नॉलेज लिया होता तो मुझे लगता है ये आज सुसाइड केस नहीं होता। शी डाइड विद अ बेबी इन हर टमी, शी वाज गिविंग अ
हर बार उसको वो रेड्डी हर सब्जेक्ट में उसको सपोर्ट करता था। लीविंग देखिए, आपके जितने मुद्दे आपने उपस्थित किए हैं उसकी कॉग्निजेंस हमारे द्वारा ली जाएगी। आपको आश्वासित किया जाता है कि इम्पार्शियल इसकी इन्वेस्टिगेशन हो, ठीक है। किसी के दबाव में या किसी तरीके का कोई दबाव है पुलिस विभाग के ऊपर, ये आप इससे बिल्कुल निश्चिंत रहिए। पुलिस अधीक्षक से लेके जो अब हमारे नीचे क्या इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स हैं, और ऑलरेडी मैंने इस इन्वेस्टिगेशन को सीनियर ऑफिसर को ट्रांसफ़र कर दिया है। यदि अगर आपको पता हो तो DYSP इज इन्वेस्टिगेटिंग दिस ऑफेंस। सो बिकॉज अंडरस्टैंडिंग द सेंसिटिविटी ऑफ द इन्वेस्टिगेशन एंड द क्राइम, वी हैव ट्रांसफर्ड। नाउ बिकम द क्वेश्चन ऑफ ऑन द बेसिस ऑफ कंजेंक्चर्स एंड ऑन द बेसिस ऑफ एलिगेशन आपण असं जाऊ शकत नाही, ठीक आहे। आता आपल्याला स्पेसिफिक एलिगेशन DFO विरोधात आलेले आहे, याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि कारवाई करण्यात आलेली आहे। याच्या पुढे कोण कोण याच्यामध्ये संबंधित होते, इसके आगे किस तरीके से उसको हरेस किया गया, किस तरीके के उसके टेक्स्ट मैसेजेस एक्सचेंज हुए हैं, किस अधिकारी का क्या रोल है, ये इन्वेस्टिगेशन का भाग है। और 101% अगर इसमें इस तरीके के कुछ भी निष्पन्न होता है तो वो कितना ही वरिष्ठ अधिकारी को उसके ऊपर ऑफेंस रजिस्टर होकर आगे की कार्रवाई होगी, इसका हम आश्वासन है। सर, हमारा मुद्दा क्या है? शिव कुमार ने स्पष्ट बोला है, उस तरीके से रेड्डी के बारे में भी स्पष्ट है कि मैं जब भी गई मेरी आवाज लगाई, उसने मेरी आवाज सुनी नहीं। बार बार मैंने वहाँ कंप्लेंट किया पर वो उनको फेवर करते थे, इसलिए मेरे को मदद नहीं मिली। बिल्कुल इस चीज का ज्ञान हमें भी है, उस लेटर में क्या लिखा गया है। मेरे को जितनी आपकी ऑडियो क्लिप्स हैं वो हमारे पास आ चुकी हैं, लेकिन देयर इज अ प्रोसेस, नोबडी इज रनिंग अवे, ठीक है। आज आप एक रिप्रेजेंटेटिव है, हम एक अधिकारी हैं, वी आर नॉट रनिंग अवे, ठीक है। द डे वी विल कम टू द कंक्लूजन, द इनफ evidences are there, we are going to proceed against. मेरा सर क्या बोला था, शिव कुमार ने जैसा, let me be very clear. This sentiment is communicated to the highest level against him. That is the reason he is being transferred. Okay. आगे की कार्रवाई भी होगी, आप इस पर निश्चित रहिए। लेकिन इस तरीके से पुलिस विभाग नहीं चल सकता कि बिल्कुल आज आपने बोला और कल हमने उसको, जिसके अगेंस्ट हमें एविडेंस मिलेगा उसके अगेंस्ट हम जाएंगे। बराबर सर, मेरा क्या बोलना है कि सुसाइड नोट के अंदर जब मरते हुए इंसान ने लिखा है उसका नाम कि इस व्यक्ति ने भी मुझे तकलीफ दिया है, मेरा बोलना है ऑफेंस पहले दाखिल करके फिर इंक्वायरी चलन दो, ये मेरा बोलना है। बिल्कुल, क्योंकि अधिकतर अभी हम लोगों ने कायदा पास किया है, आप उसका इंक्वायरी करते, हम लोग हमेशा हाउस में बोलते कि पहले कोई भी कंप्लेंट है तो पहले ऑफेंस दाखिल करो, फिर उसमें इंक्वायरी करो। तो ये हमारा रिक्वेस्ट है आपसे। ऑफेंस दाखिल हो चुका है, नहीं, देयर इज नो अदर ऑफेंस व्हिच विल बी रजिस्टर्ड। एक व्यक्ति पे हुआ है, नहीं, बट उसमें ऐसा नहीं है, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट इन्व्हेस्टिगेशन। आता DFO आम्ही जेव्हा कस्टडीमध्ये घेणार 3 दिवसाची, त्याला PCR भेटली आहे, सर्वांना माहिती आहे, तर त्याच्यामध्ये हेच निष्पन्न करणार की कोणाच्या आदेशाने काय होतं, समझ। म्हणजे आज आप अपने आदेश पे वो चीजें कर रहे हो कि किसी के बोलने पे कर रहे हो, दिस विल ऑल बिकम क्लियर नाउ। देखो सर, जो मर गया उसने चिट्ठी में लिख दिया ना, MSLD के बाद बहुत सारे लोगों के नाम नहीं, हमारा नहीं, नाम बहुत लिखा सारे लोगों उन्होंने। के नाम नहीं है सर, मेरा नाम है, मेरा नाम तो मेरे नाम पे भी अगर इन्होंने ऑलरेडी उनको बोला, उनको बोलने के बाद उन्होंने किया नहीं, हमको दुख है। एक लेडीज अगर हमको न्याय मांगती है, हम उसको दे नहीं रहे, उसका दुख है हमको, बाकी कुछ नहीं। एक बात समझ लीजिए, हम आपको आश्वासित कर रहे हैं, यदि इसमें किसी सीनियर अधिकारी का रोल है, हमें थोड़ी सी तहकीकात कर लेनी चाहिए, आपको हम समाधान करेंगे। फिर सर तो पहली बार आया, यू नीड टू गिव पुलिस। और ऑलरेडी सर हमने FIR के लिए हमारी कंप्लेंट ही है, हमारा जवाब भी है, कंप्लेंट भी है, हमने आपको दे दिया। प्रोसेस पूरा हो रहा है, घर वालों के भी जवाब लेंगे। अगर आपके पास कोई फॉरेस्ट डिपार्टमेंट के ऐसे लोग हैं जो और भी कुछ इस चीज में बता सकते हैं जो सामने नहीं बताना चाहेंगे, मान लो वरिष्ठ अधिकारी छोटे लोग, जब आपके पास में किसी का डिक्लेरेशन में है, मृत्युपूर्व बयान में अगर ये आता है और जो मरता है वो अगर मेंशन करता है पर्सन का नाम, तो इन्वेस्टिगेशन तो हो गए, इन्वेस्टिगेशन नहीं होगा इसमें कोई डाउट नहीं, मगर जब अगर नाम आता है
तो प्राइमरी स्टेज पे उसके ऊपर एफ रजिस्टर करना चाहिए, ये सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है। तो सर आप हमको ये बोल रहे हैं, इनको बता रहे हैं यह रेड्डी का नाम, रेड्डी का रोल बाद में आएगा, रेड्डी का रोल नहीं बाद में सर, डाइंग डिक्लेरेशन में अगर रेड्डी का नाम आता है तो रिस्पॉन्सिबिलिटी है सर आपकी कि एफ रजिस्टर होना ही चाहिए। देखिए ये आपका इंटरप्रिटेशन नहीं सर, मेरा इंटरप्रिटेशन नहीं सर, मैं आपको जस्ट सुप्रीम कोर्ट पे सर प्लीज सुप्रीम कोर्ट का सर मैं रेफरेंस दे रही हूँ। सुप्रीम कोर्ट का आप जो हवाला दे रहे हैं ललिता कुमारी का, हर चीज हमें सब मालूम, सब बराबर है, एवरी पुलिसमैन नोस। ओके ओके, दैट इज नॉट अ क्वेश्चन कि नो वी आर नॉट नोइंग दैट। सर क्वेश्चन काय आहे की एक रेशो असतो, सर कोणत्याही माणसाच्या विरोधात काय पुरावे निष्पन्न झालेले आहेत ते आमच्या डिस्क्रिशन आहे। ओके सर, दॅट इज आवर डिस्क्रिशन, बट आम्ही आश्वासित करत आहे तुम्हाला कि इट विल बी इम्पार्शियल। नहीं सर उसमें अगर डाइंग डिक्लेरेशन में अगर उसका किसी भी पर्सन का नाम आता है तो IPC 34 में एक मिनट बिल्कुल सर, बिल्कुल, अगर किसी का भी नाम आता है सर 1 से अगर 2 आता है IPC 34 में वो मेंशन होता है। तो जब आप रेड्डी के बारे में सोचेंगे, करेंगे, इन्वेस्टिगेशन करेंगे, पुरावे कलेक्ट करेंगे, ये सब ये आपकी सेकंड स्टेज है सर। अगर फर्स्ट स्टेज में अगर उसका नाम आता है तो मेरी आपकी रिक्वेस्ट है सर कि आप उसका स्वागत है, उनसे क्या बनना इंक्वायरी करना है। है। और उन सर से मेरी सुबह बात हुई, वो बिल्कुल निष्पक्ष है, उस पर कार्रवाई करेंगे। और हमारी सर रिक्वेस्ट ऐसी है, सभी की भावनाएं जुड़ी है, पर्सनल ध्यान देंगे, आपकी की नहीं है, आधा से ज्यादा सभी की है, पूरे महाराष्ट्र की बुरा है, and the same feeling is goes with us also। 2-3 दिन में Even though we are in uniform, it doesn't mean कि we are not sensitive। Yes, yes. We are very much sensitive। We are quite astonished by the society। ठीक है, इन्व्हेस्टिगेशन साठी जे काय चांगले पाऊल उचलायचे होते ते आम्ही घेतलेले। जर तुम्हाला माहिती असेल तर धारणी आणि हरिसनला पण आम्ही फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक टीम अमरावतीवरून रात्रीलाच पाठवली की कोणतीही गोंधळ याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे त्याच्यासाठी। म्हणजे द टाइप ऑफ इन्व्हेस्टिगेशन एफर्ट्स विच आर रिक्वायर्ड टू बी टेकन इन स्पाइट ऑफ इट बीइंग 3.5 से 4 घंटा। अकेली माँ है, ना एक बेटा है बहन ना है, पति है, और झोपड़ी में रहते हो लोग। और उन्होंने पढ़ाई के लिए वो उसके बेटे के लिए पूरा जीवन दे दिया वो माँ ने। अब उसको समझ में नहीं आ रहा कि इतनी बड़ी ऑफिसर बनाया और उसने उनको गोली मार दी, मतलब उसको संभालते संभालते कल इतना परेशान हो गए। आपको जब स्टेटमेंट हो गया कुछ नॉलेज की एप्लीकेशन दी में इससे पॉइंट है कि ऑलरेडी सोसाइटी ग्रुप के अंदर इनका नाम है कि इनको भी मैंने मेरी कंप्लेंट बताई। अभी खासदार ने उनको 10 बार फ़ोन करके बताया कि ऐसा ऐसा कार्रवाई, ऐसे ऐसा उसको ट्रांसफ़र करो। अभी इन्होंने आपको कंप्लेंट दे दिया, एक वैयक्तिक MP ने आपको कंप्लेंट दिया है रेड्डी की कि उसका भी नाम इसमें इन्वॉल्व होना चाहिए। अब वो भी देंगे उनको जो देना है माँ को, उनके बहन को। इन्व्हेस्टिगेशनचा क्राईम रजिस्टर केसेसमध्ये अभी सर कैसे हो रहा है, सर अभी कैसे हो रहा है, मनोज खेरकर के पूरे PM को मैं आपको बताती हूँ, उनके ही अंडर में काम करते थे रेड्डी के। अब वो क्या कर रहे हैं, सबको प्रेशराइज कर रहे हैं, साइन करके दो, रेड्डी इज अ गुड ऑफिसर। I have spoken to the Nagpur people also regarding this about this person also। मैं आपको ये बता रही हूँ कि pressure somebody should not come like this, कि they cannot even complain। People who are there in Harisal, each and every person knows about this lady and about this chick। Because when I visited so many times, I have met only that lady only once। उसके बावजूद मैंने इतना इंटरेस्ट नहीं किया, 10 times I called that person। जो कलेक्शन है वो पूरा इधर से आता है, एवरीथिंग डन बाय सब उनका करप्शन का सिस्टम था लगा आई हुआ, डोंट नीड टू से अबाउट दैट। तो उससे वो सब करप्शन में ऑफिसर नियरेस्ट can assure you we are few people who are not under the influence of any। You will get the results if he is involved, he is involved, if he is not involved, I will tell you on your face because why he is not involved। Okay, don't be worried। बाकी कोणाला काय सांगायचं आहे का? नाही तर थोडासा वन विभागातले काही आहे ना जे त्यांना काही बोलायचं आहे की मॅडम मला सांगा, भिकारी चव्हाण यांनी तुमच्याकडे तक्रार केली होती, तक्रार करून तुम्ही नेमकं त्या प्रकरणात काय केलं एवढं मला असं वाटते ठरलं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की 1 वर्ष अगोदर जेव्हा पहिल्यांदाच दीपाली मला हरिसालमध्ये भेटली होती
तिने ऑन ड्युटी कंप्लेंट न करताना घरी येऊन मला कंप्लेंट पूर्ण केली, ऑडिओ ऐकून दिली आणि ते ऐकल्यानंतर इमिजिएट जे रेड्डी आहे CCFचे सगळ्यात मोठे अधिकारी आमचे अमरावतीमध्ये बसतात, DFOचे वर, त्यांना मी स्पष्ट कॉल करून सांगितलं होतं की असं त्रास हे शिवकुमार दीपालीला देत आहे, तर तुम्ही आपल्याला एक काम करायला लागेल, कारण की गेल्या 1 वर्षापासून हे त्रासमध्ये आहे आणि ते पर्सनली टॉर्चर करत आहे, मेंटली हरासमेंट करत आहे. रात्री 4 वाजता तिला सांगत आहे तिथे जाऊन तुम्ही फोटो काढून मला 4 वाजता रात्री सेल्फी काढून पाठवा. आणि जेव्हा हे सांगितल्यानंतर मी 10 वेळा कंटिन्यू CCFला रेड्डीला फोन लावलं आणि त्याच्यानंतर 1 वर्ष दीपाली काही आपले संपर्कामध्ये आली नाही. आणि तरी आपण गेल्या 2 महिने पहिले आमदार साहेबांना जेव्हा दीपाली भेटली आणि त्याच्यात नंतर आमदार साहेबांनी राठोड साहेबांना वनमंत्री यांना पत्र दिला, पत्र देऊन मागणी केली पत्रामध्ये की याची ट्रान्सफर बदली दीपालीची हरिसालमधून कुठेही करा, जिथे पाहिजे तिथे करा, पण त्या अधिकारीचे खाली हिला काम करू देऊ नका, नाही तर भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतात. हे आपण पहिलेच वॉर्निंग केली आहे. आणि रेड्डी साहेबांना सुद्धा आमदार साहेबांनी फोन केला आणि सांगितलं, आगा केलं. मला असं वाटतं कुठे ना कुठे महिलांवर हे अत्याचार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कुठे ना कुठे होतात आणि जे महिला सांगू शकत नाही, बाहेर येऊ शकत नाही, तर असं स्टेप्स ते जीवनामध्ये घेतात. आणि त्याच्यासाठीच मी इथे आलेली आहे की शिवकुमारवर जे कलम लावलेले आहे तेच कलमा रेड्डीवरही लावण्यात यावी, कारण की जेव्हाही रेड्डीला आम्ही फोन केला तेव्हा शिवकुमारचीच बाजू त्यांनी नेहमी घेतली, शिवकुमारची बाजूच घेतलेली आहे. आणि आमची मागणी आहे की जर ऐकणारा व्यक्ती जर दुसऱ्यांची बाजू घेत असाल आणि महिलांची बाजू घेत नसाल तर तो अधिकारी ज्याप्रमाणे त्याची ट्रान्सफर बदली करण्यात आली आहे तर तो इन्व्हॉल्वमेंट जर नसता तर त्याची बदली कशी झाली, आणि जर तो इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्याच्यावर गुन्हा शिवकुमारसारखा गुन्हा का दाखल नाही झाले. आणि म्हणून IG साहेबांची इथे आपण आलो आणि त्यांना विनंती केली आणि कोणकोणते कलमा शिवकुमारवर लागले आहे तेच कलमा IG वर लागल्या पाहिजे. आणि 4 दिवसामध्ये जर तो कलमा लावल्या नाही तर नक्की मी गव्हर्नर साहेबांना तिथे जाऊन हे तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि त्यांनीसुद्धा जर ऐकलं नाही तर मी मंत्रालय आणि पार्लमेंटपर्यंत हे आवाज उचलणार आहे, कारण दीपाली जिवंत असताना पालकमंत्र्याने पत्र दिले, त्याच्यावर त्यांनी काही इन्व्हेस्टिगेशन केली नाही. ते का केली नाही? गार्जियन मिनिस्टर जेव्हा एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी महिलांच्या बद्दल जर पत्राबद्दल देते तर त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन झाली नाही. आमचे 10 फोनवर इन्व्हेस्टिगेशन झाल्याने तिची बदली झाली नाही, वन मंत्र्याला दिलं त्याच्यावर नाही झाली. आणि आता IG साहेबांना आपण तेच विनंती केली, जर 4 दिवसामध्ये त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला तर आम्ही गव्हर्नरपर्यंत जाऊ, आणि जर तिथे नाही तर मी पार्लमेंटपर्यंत हे आवाज दीपालीची तिथे उचलणार आहे. आणि तिकडचे आमचे जे वनमंत्री आहे त्यांना सुद्धा आपण ही कंप्लेंट देणार आहे आणि तिथून आपण कारवाई रेड्डीवर करून घेऊ. सर मॅडम, शिवकुमार ज्यांचे आणि सुसाईड नोटमध्ये सुद्धा शिवकुमार ज्या पद्धतीने शिवकुमारचा नाम उल्लेख केलेला आहे की यांनी मला खूप जास्त टॉर्चर केलेलं आहे, त्याप्रमाणे किती वेळा मी रेड्डी साहेबांसोबतकडे गेली आणि मी माग केली की मला तिथून ट्रान्सफर करण्यात यावी ना, नाही तर याच्यावर चौकशी करा. हे सगळं ना करताना रेड्डीनी नेहमी शिवकुमारची बाजू घेतलेली आहे. म्हणून शिवकुमार बरोबरीचं गुन्हेगार या प्रकरणामध्ये आहे, त्याला सोडलं नाही पाहिजे. तोच विनंती करायला मी IG साहेबांकडे आली होती. मला सांगा की शिवकुमारवर सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी आज काही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी धरणी इथे केलेली आहे, तर तुम्ही त्या संदर्भात काय करणार? आम्ही त्याचेच प्रयत्न करत आहे. पहिले त्याची बदली केली तर इन्व्हेस्टिगेशन इथे चांगल्या पद्धतीने होईल, त्याच्यासाठी आम्ही त्याचे सस्पेंड ऑर्डरही काढू आणि त्याच्यावर कडी कारवाई कशी होईल आणि गुन्हासुद्धा ते नोंद झाला पाहिजे. कारण की जेव्हाही कोर्टही सांगते, जेव्हा सुसाईड लेटरमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असते आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की त्यांच्याकडे गेल्यानंतरसुद्धा त्यांनी माझी ऐकली नाही, म्हणून ते गुन्हा त्यांच्यावरही दाखल झाला पाहिजे. 10 वेळा गेल्यानंतरसुद्धा त्यांनी काही ॲक्शन त्यांच्यावर घेतला नाही. मॅडम, राष्ट्रवादीने एक तुमच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, तुम्हाला माहीत असतानाही तुम्ही काही प्रयत्न? पवार साहेब बोलले तर मी बोलून मॅडम, आणखी एक सांगा की दीपालीने तुम्हालाही तक्रार केली होती, पालकमंत्र्यांनी तक्रार केली होती, तुम्ही आणि पालकमंत्री तुम्ही दोघे जणी कुठेतरी फेल झालं तुम्हाला वाटते का? मला असं वाटतं की जेव्हा मी बोलली त्या गोष्टीला 1 वर्ष झालेलं आहे आणि 1 वर्षामध्ये दीपाली आणि त्यांचे मिस्टर माझे संपर्कात नव्हतेच. एकदा फर्स्ट आणि लास्ट असं भेट झाले होते आणि ते 1 वेळामध्ये मी 10 वेळा त्यांना फोन लावले.
त्यांच्या वतीने. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं 1 वर्ष जर कोणतीही व्यक्ती कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आले नाही तर मला वाटते कुठे ना कुठे त्यांचे आता चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि हे नव्हतं माहीत की त्यांचे अजूनही काही ना काही प्रॉब्लेम आहेत. जर कंटिन्यू त्यांनी फॉलोअप घेतला असता तर त्यांची बदली आम्ही वरती जाऊनपर्यंत आम्ही करून आणली असती. यांनी नाही केली असती पण वरती करून घेतली असती. पण 1 वर्ष कोणताही संपर्क नव्हता, त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं. पालकमंत्री मॅडमनी पण कलेक्टरांना निवेदन दिलं किंवा चौकशीची हे दिलं तर अधिकारी कुठेतरी ऐकत नाही असं तुम्हाला वाटते का? 100% मोठे अधिकारी अजूनही काही डिपार्टमेंटमध्ये आम्ही महिलांचे, कोणाचे नवीन लग्न झाले आहे, कोणी प्रेग्नेंट आहे, कोणाची डिलिव्हरी बाकी आहे, त्यांचे ट्रान्सफर आम्ही मागितले आहे, कोणी त्रास देतात त्यांचे ट्रान्सफर मागितले आहे. पण अधिकारी जे मोठे पदावर बसतात, काही अधिकारी एवढे मी कोणाचे ऐकण्यासाठी नाही बसलो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की काल आम्ही काही वनविभागातल्या महिला अधिकाऱ्यांशी किंवा पुरुष अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं होतं की अनेक दिवसापासून सगळं हे हुकुमशाही चालू आहे यांची आणि त्यांची पण सध्या घुसमट होत आहे. तर त्यांच्या पण तुमच्याकडे फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नाही होत आहे. महिलांची अवस्था परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तोच परिस्थिती आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये फॉरेस्टमध्येच मी सांगत येत आता तुम्हाला, फॉरेस्टमध्ये जर कोणाला त्रास असेल त्यांनी येऊन वारंवार आम्हाला तक्रार दिली पाहिजे, फोनवर सांगितलं पाहिजे ॲटलिस्ट, तेव्हा आम्ही काही कारवाई करू. सांगितल्यानंतर एकदा सांगितल्यानंतर वर्ष जर कोणी भेटलं नाही तर मी कशी पद्धतीची काम करणार. रेड्डी साहेबांवर जी कारवाई झालेली आहे तर रेड्डी साहेब काही लोकांवर आरएफ दर्जाचे सेक्रेटरी कर्मचारी आहे त्यांच्यावर दबाव आणत आहे की तुम्ही खासदारांना भेटायला जा, तुम्ही पत्र द्या. तुमच्याकडे पण काही लोक सकाळी आले होते आत्ताच आले होते 5-10 मिनटं आधी. मी त्यांचे पत्र त्यांच्या चेहऱ्यावर दिले की हे पत्र मला नको आहे, कारण की एक बाईचं आणि त्याच्या पोटात 7-8 लोक असेल. एक बाई जी सुसाईड करते, जी एवढी परीक्षा देऊन एवढे गरीब परिस्थितीतून निघून जर ती परीक्षा देते, पास होते, एवढे मोठे पदावर येते, तिचे काही ना काही ती स्ट्रॉंग असेल ना, तेव्हाच ती एवढे पदापर्यंत आली. आणि त्या बाईनी सुसाईड करणं म्हणजे त्याची मागची मजबुरी समजून घेतली पाहिजे. आणि हे रेड्डीच्या बाजूने त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतात ते लोक आले आहे, जे फील्डवर काम करतात ते एकही व्यक्ती त्याच्यामध्ये नव्हता. जे रेड्डीचे ऑफिसचे लोक ते आले होते म्हणून त्यांना मी माझ्या घरातून हाकलून लावलं. मॅडम, 2 इथे जे DFO आहेत, DFO सुद्धा काही RFO मी जे मेन अधिकारी आहे नागपूरचे त्यांना फोन करून सकाळीच इंटिमेट केला की हे जे DFO इथे आहे, जे प्रेशराईज करून जे रेड्डीच्या ऑफिसमध्ये काम करतात, ज्या व्यक्तीला भीती नाही त्यांनी कशाला साईन घेतला पाहिजे लोकांचा. जर रेड्डी साईन घ्यायला लावून राहिला म्हणजे कुठे ना कुठे भीती आहे की त्याची किती मोठी इन्व्हॉल्वमेंट होती या सब्जेक्टमध्ये.